नमस्कार. पालक म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच नाकं मुरडतात. एकदा अशा पद्धतीने ही पोळी बनवून बघा. अतिशय चविष्ट, खमंग, खुसखुशीत अशी ही पोळी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही पोळी तयार होते. जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा अगदी मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा ही पोळी देऊ शकता. पालक पोळी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे. इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे मी तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्हाला जर कमी तिखटवाल्या मिरच्या वापरायच्या असतील किंवा ती मिरची वापरायची नसेल तर इथे मिरची नाही वापरली तरीसुद्धा चालेल. इथे आपण आता बारीक चिरून घेतलेला पातळ उभा एक कांदा, बारीक चिरलेला इथे आपण पालक घेतलेला आहे. पालक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला आहे. पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. इथे आपण पाण्याचा वापर न करता ही पोळी बनवून घेणार आहोत. अर्धा चमचा आपण इथे ओवा हातावर अशा पद्धतीने चोळून घेणार आहोत, म्हणजे छान असा स्वाद येतो. 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. चवीनुसार मीठ. मिठाचं प्रमाण अगदी कमी प्रमाणात ठेवा, कारण ज्या वेळेला आपण कांदा आणि पालक मिक्स करतो त्यावेळेला पालक पाणी सोडतो आणि आळतो, त्याच्यामुळे इथे आपण मिठाचं प्रमाण कमी ठेवणार आहोत. इथे आपण आता वाटण तयार करून घेतलेला आहे, तो ठेचा मिक्स करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. इथे आपण सुरुवातीलाच मिठाचा वापर केल्यामुळे पालक आणि कांदा पाणी सोडतो. तर इथे आपण ते सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. मिठामुळे कांदा आणि पालक छान मऊसर असा होतो, तर इथे एकजीव होईपर्यंत आपल्याला पालक आणि सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत. साधारण पाणी सुटलेलं आहे. इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. तर इथे आपण आता कांदा आणि पालकामध्ये जेवढं पाणी सुटलेलं आहे तेवढंच आपल्याला बेसन पिठाचा वापर करायचा आहे. पिठाचा एकदम वापर न करता अगदी थोडं पिठाचा वापर करून मिक्स करून घेणार आहोत. आवश्यकतेनुसार पिठाचा वापर करायचा आहे. इथे आपण आता पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. कांदा आणि पालकाला जेवढं पाणी सुटलं त्या पाण्यामध्येच आपल्याला हे बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. कांद्याला आणि पालकाला जेवढं पाणी सुटलं त्या पाण्यामध्येच आपण बेसन पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने ही पोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अतिशय चविष्ट, खमंग, खुसखुशीत अशी ही बेसन पोळी तयार होते. मिश्रण साधारण ओलसर आहे, त्याच्यामुळे इथे मी आणखीन थोडंसं पिठाचा वापर केलेला आहे, म्हणजे बेसन पिठाचा वापर केलेला आहे. पीठ व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहोत. तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर 1 ते 2 छोटे चमचे पाण्याचा वापर करू शकता. इथे आपण अर्धी वाटी बेसन पिठाचा वापर केलेला आहे. तुम्हाला कमी अधिक जास्त बेसन लागू शकतं. इथे आपलं मिश्रण व्यवस्थित असं तयार करून झालेलं आहे. फ्राय पॅनमध्ये आपण थोड्याशा तेलावर मिश्रण आपण पसरून घेणार आहोत. तर तुम्हाला बेसन पोळी कितपत जाड किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे मिश्रण पसरून घेऊ शकता. इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर एक बाजू खरपूस खमंग होईपर्यंत तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला ही पोळी छान तळून घ्यायची आहे. एक बाजू तळून झाल्यानंतर पलटी करून घेणार आहोत. दोन्ही बाजूने खमंग खुसखुशीत होईपर्यंत ही पोळी तयार करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने बेसन पोळी छान तयार करून झालेली आहे. दोन्ही बाजूने उलटपलट करून मस्त खमंग अशी पालक बेसन पोळी तयार करून झालेली आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अगदीच पालक भाजी खायला कंटाळा येत असेल तर एकदा अशा पद्धतीने ही पालक बेसन पोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.